सोलापुरापासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। अंकलखोपच्या चिंचबनातील श्री म्हसोबा देवालयाची पारंपरिक यात्रा 25 मार्च पासून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण। पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील प्रसिद्ध चिंचबनातील श्री म्हसोबा देवालयाची पारंपरिक यात्रा बुधवारी दिनांक 25 मार्च पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे। 4 दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचं नेटकं आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण ग्रामस्थांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। यात्रेच्या नियोजित कार्यक्रमानुसार पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी 25 मार्च रोजी मानाचे बकरे हा विधी पार पडेल। त्यानंतर गुरुवारी 26 मार्च रोजी यात्रेचा मुख्य आकर्षण असलेला पारंपरिक मानाचा गायकवाड गाडा सोहळा संपन्न होईल। शुक्रवारी 27 मार्च हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी गाव नैवेद्य आणि गावगाडे यासारखे महत्त्वाचे धार्मिक विधी पार पडणार आहेत। शनिवारी 28 मार्च रोजी पहाटे 4 वाजता श्रींची पालखी मंदिरातून ग्राम प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होईल। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ही पालखी गावातील मुख्य मार्गावरून फिरून सकाळी 10:30 वाजता पुन्हा मंदिरात दाखल होईल, अशी माहिती देवालयाचे पुजारी प्रकाश गुरव, महेश पुजारी, संदेश पुजारी व गिरीश गुरव यांनी दिली आहे। या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक अंकलखोप येथे दर्शनासाठी दाखल होत असतात। भाविकांची ही मोठी गर्दी लक्षात घेऊन यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक प्रशासन आणि भिलवडी पोलीस ठाणे यांच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली असून पुजारी मंडळींनी भाविकांच्या सोयीसाठी सर्व व्यवस्था पूर्ण केली आहे। दिनांक 25 रोजी खारा नैवेद्य व मानाचे बकरे या ठिकाणी होईल। गुरुवारी या ठिकाणी पुष्य नक्षत्र नसल्यामुळे त्या दिवशी मात्र या ठिकाणी फक्त गायकवाडांचा गाडा व गायकवाडांचा मानाचा नैवेद्य होईल। शुक्रवार या ठिकाणी गाव यात्रा, घोडा नैवेद्य, गावगाडे या ठिकाणी होतील। शुक्रवारी रात्री म्हणजे शनिवारी पहाटे 4 वाजता पालखी ग्राम प्रदक्षिणेसाठी मंदिरातून बाहेर पडेल। पूर्ण ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करून सकाळी 10 वाजता म्हसोबा देवस्थानामध्ये परत सदरेवरती येईल। या पद्धतीने बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार असा 4 दिवसाचा कार्यक्रम या वर्षीचा जाहीर झालेला आहे। त्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी चालू आहे। म्हसोबा देवस्थान हे पूर्णपणे वंचित समाज, त्यानंतर दलित, कष्टकरी समाज, बारा बलुतेदार यांचं श्रद्धास्थान आहे। त्यामुळे उत्तर कर्नाटक, संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात।